सर, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल वर्ल्ड मधलं खूप मानाने घेतलं जाणारं नाव आहे। त्याचं कारण आमच्यासाठी क्लायंट हा फक्त क्लायंट नसतो, तर तो देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या परिवारातला एक घटक असतो। गुड, आय लाईक युअर बिझनेस सेन्स, लॉजिकल आहे। जय, काय झालं? नाही, काही नाही। मग एवढा अस्वस्थ का दिसतोयस? आणि ती तुझे पप्पा काही निर्णय न देताच निघून गेले। मला कळत नाही त्यांचा निर्णय काय असेल, त्यांना माझं प्रेझेंटेशन आवडलं असेल नसेल। आऊ आणि सर दोघांनी तुला अप्रिशिएट केलं। दोघंही म्हणाले ना प्रेझेंटेशन चांगलं झालंय म्हणून। मग अरे ती मुद्दा प्रेझेंटेशन चांगलं होण्याचा नाहीये, क्लायंटला परत आणण्याचा मुद्दा आहे। आणि तो क्लायंट जर परत आलाच नाही तर जय, आणि ती ही फॅक्ट आहे आणि त्या बाजूचाही विचार करायला हवा। सर आणि आऊंनी जरी माझं कौतुक केलं असलं तरी त्यांना बघितलं ना की मला माझेच शब्द परत आठवतात। जय प्लीज। नाही आदिती, आपण कितीही टाळायचं म्हटलं ना तरी हा विषय नाही टाळू शकत। सरांनी मला तिसऱ्या मीटिंगचा लास्ट चान्स दिला होता, तो चान्स गेलाय आता। जय, तुझ्या डोक्यात हे सगळे कारण सारखा सारखा तू फक्त ह्याच गोष्टीचा विचार करतोय। आय एम शुअर सरांच्या डोक्यात हा विचार सुद्धा येणार नाही, आणि जर तसं असतं तर ते बोलले असते। तेवढे स्ट्रेट फॉरवर्ड आहेत ते, आणि हवं असेल तर मी त्यांच्याशी बोलू। नाही नाही आदिती, मला तू यात पडलेलं नको। हे बघ, तू त्यांच्याशी बोललीस की ते तुझं ऐकणार, आणि मला तेच नकोय। मी आधीही तुला हे सांगितलं, मला माझ्या कॅलिबरवर हा चान्स मिळाला होता ना, आणि मी 100% प्रयत्न केलेत, तर मग आता मला माझा शब्दही 100% पाळावा लागणार। जय, असं म्हणतात आपण आपलं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा न करता। ते मिळायचं असेल तर आपोआप मिळेल। चांगलं म्हटलं, पण त्या फळाची अपेक्षा करत किती तास, किती वर्ष, किती महिने झुरत राहायचं? आपल्याला रिझल्ट खूप लवकर हवाय आदिती, कारण आपली परिस्थिती तशी नाहीये। जय, तू तुझं काम केलंस, कुठेही कमी पडला नाहीस, त्यामुळे प्लीज आता तू नाही विचार करायचा, पप्पांना विचार करू दे। इच्छेविरुद्ध लग्न केलेल्या मुलीच्या नवऱ्याची डील नाकारायची की प्रोफेशनली जयराम खानोलकरांनी दिलेली डील ऍक्सेप्ट करायची?